भक्त संरक्षाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे मनमोहक आणि प्रेमळ संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावे त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्त हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि तुमच्या मनात जर स्वामींविषयी थोडे जरी प्रेम असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व संकटात स्वामी तुमच्या जवळ राहो आणि स्वामींचा हात नेहमी तुमच्या पाठीशी राहो. ही स्वामींचरणी प्रार्थना. आणि हे स्वामी राया सर्वांच्या इच्छा पूर्ण करा आणि सर्वांच्या संकटात तुम्ही त्यांच्या सोबत राहा, एवढीच मी तुम्हाला प्रार्थना करतो. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी एक गोष्ट अंतःकरणापासून सांगतो की भगवंताचा सहवास हा ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्गाने गेले असता सहजपणे मिळतो. आणि ते कसे ते सोपेपणाने सांगतो. भगवंतावर एवढी श्रद्धा हवी की तोच आपल्या आयुष्याचा प्रमुख आहे अशी श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत आपण राहायचे. आणि आपल्या आयुष्यात जे जे घडते आहे ते सारे आई त्यांच्या इच्छेने घडते आहे ही भावना एका भाक्षणी दृढ झाली की मग सर्व गुंते आपसूक सुटतात. आणि प्रत्येक गोष्ट करताना भगवंत हा आपल्या आयुष्याचा प्रमुख आहे हे लक्षात ठेवून त्याला सांगायची आणि करायची गोष्ट आहे. आणि तुमच्या लक्षात येईल की तो आपली पूर्ण काळजी घेतोय आणि त्याची कृपा आपल्यावर बरसत आहे. आणि स्वामी भक्तांना यांचा अनुभव नक्कीच येत असतो. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांची कृपा एकदा का झाली की आकाशातून चांदण्यांचा शीतल वर्षाव होतो. स्वामींचे दर्शन झाले की केलेल्या सर्व कष्टांचे आपसूक विसर्जन होते. आणि पावसाळी मेघांना पाहून मोर नाचायला लागतात तशी स्वामींना पाहून भक्तांची अवस्था होते. कारण स्वामींचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन आहे आणि त्यासाठी भक्तांचा जीव ओथंबलेला राहतो. म्हणून मी तुम्हाला मनापासून सांगतो की केवळ गुरुवारी नव्हे तर रोजच तुम्ही स्वामींच्या पादुकांचे दर्शन घ्या आणि त्यावर आपला भक्ती माथा टेकवा. तरच स्वामी कृपेचा अनुभव तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल. आणि प्रत्येक क्षण स्वामी नामात वेचणे आणि फार महत्त्वाचे आहे, एवढे लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की भगवंत म्हणजे आनंद आणि आनंद नामातूनच मिळतो. त्यासाठी कुठेही जावे लागत नाही, कारण नामाचे दुसरे नाव आनंद आहे आणि हे कधी विसरू नका. नाम आहे जयापासी, तेथे राहे तेथेची काशी. एवढे लक्षात घ्या. याचा अर्थ असा की ज्याच्यापाशी नामसाधना आहे त्याच्या मुखात अखंड नाम आहे. जो भगवंताशी अनुसंधान साधून आहे तो जिथे उभा असेल ना तिथे तीर्थक्षेत्र असते आणि त्यासाठी काशीला जायची नक्कीच तुमची आवश्यकता नाही. एक लक्षात घ्या. काही लोक जन्मांध असतात आणि त्यांना काहीच दिसत नाही. काहींना अंधत्व येते, परंतु खूप लोकांना परमेश्वराने डोळे दिलेले असूनही ते आंधळ्यासारखे जगत असतात. म्हणजे काय तर शरीर भावाने मीपणाने अंध होऊन जगत असतात. त्यांचे अंधत्व दूर करणे आणि खूप कठीण असते आणि मत्स्य माणसाला ते कधीच जमत नाही. दैवाचा जबरदस्त फटका बसला की मीपणाचा जबरी अंधकार संपतो आणि अहंकार संपतो आणि त्यांचे डोळे खऱ्या अर्थाने उघडतात आणि परमेश्वराचे अस्तित्व नक्कीच त्यांना कळत असते. एवढे लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, घार आकाशात उंच उडते परंतु तिचे लक्ष पिल्लांपाशीच असते. गायी रानात चरायला जातात परंतु त्यांचे सारे लक्ष गोठ्यातल्या वासरांकडेच असते. त्याचप्रमाणे भगवंताचे लक्ष फक्त आपल्या परमभक्ताकडेच असते. एवढे तुम्ही लक्षात ठेवा. मनात कसलीही शंका न बाळगता तुम्ही भगवंताच्या नामात गर्क राहा आणि भगवंत तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करतो, हे कधी विसरू नका. फक्त एवढे लक्षात ठेवा. आणि भगवंतावर विश्वास असेल तर नक्कीच तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होतात आणि तुम्हाला त्या परमभक्तांचे फळ मिळते. स्वामी भक्तांनो, आपली भगवंतावर श्रद्धा असेल तर भगवंत चिंतनात मन रममान होते आणि भगवंत स्मरणात स्वर लागला तर प्रपंचातील दुःखे कमी होत जातात आणि दुःखाची जाणीव कमी होत जाते. तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की नाम आपल्याला प्रापंचिक दुःखांपासून तारून नेते. म्हणून अखंड नामस्मरणाला पर्याय नाही. नाम हेच खरे तर आपले साधन आहे आणि तेच आपल्या आयुष्याचे अंतिम साध्य आहे. तुकाराम महाराजांनी भगवंताला आळवताना म्हणूनच म्हटले आहे की संसार तापे तापलो मीच देवा, करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून या तुझे आठविले पाय, ये ओ माझे माय पांडुरंगे, असे त्या म्हणले आहे. आणि त्यात सर्व काही आपण बघू शकतो की आपण जो संसार करत असतो तो आपण करतच राहिला पाहिजे, पण त्यासोबत आपण स्वामींची भक्ती सुद्धा नक्कीच केली पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्ही सतत सत्संगतीत राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, पण आपण संतांच्या संसदीत
आपण आयुष्याला निश्चित अशी ध्रुव दिशा मिळते की बहुतेकांचे आयुष्य जहाजाचे शीड फाटलेले असते आणि त्यामुळे भवसागरात निरुद्देशपणे ते जीव भरकटत राहतात आणि त्यांना भगवंत प्राप्तीचा शाश्वत किनारा शेवटपर्यंत मिळत नाही. म्हणून कळकळीने विनंती करतो की संतांच्या सहवासात राहा आणि ते तुम्हाला भगवंताच्या किनाऱ्यावर नेऊन सोडतील, कारण ते तुमची गाठ नामाशी घालून देतात. एवढं लक्षात घ्या. आणि नामाशी एकदा का आपण गाठ बांधली तर आपल्याला सर्व काही प्राप्त होत असते. स्वामींची कृपा एकदा का झाली की परमेश्वराचे भाग्य उजळून येते आणि मग परमभक्ताचे भाग्य उजळले की मग कृपा पावसासारखी बरसू लागते आणि परमभक्ताला एका नामा जपाव्यतिरिक्त मग काहीच करावे लागत नाही. आणि एक लक्षात घ्या की परमेश्वराने एकदा का कृपा केली की भक्ताला काही करायचे शिल्लकच राहत नाही. आणि या संदर्भात ज्ञानदेवांनी म्हटले आहे की सद्गुरू हाच परमेश्वरी कृपेने आपल्यावर मेघ घेऊन बरसत राहतो आणि तेव्हा काय घडते तर तैसी सद्गुरू कृपा होय तरी करिता काय आपून होय, म्हणून या ते अपार माते आहे ज्ञानदेवी म्हणे, असे त्यांनी म्हटले आहे. आणि मग ज्ञानदेव खरंच खूप चांगलं आपल्याला सांगत असतात आणि त्यांच्याकडून खूप चांगलं शिकण्यासारखं भरपूर आहे. आत्यंतिक श्रद्धेने, भक्तीने आणि निष्ठेने भगवंताचे नाम घ्यावे आणि नामातच फक्त भगवंत व्यापून आहे हे तुम्ही कधी विसरू नका. नामात तुम्ही एकदा का स्वतःचे अस्तित्व विसरून गेलात की परमेश्वरच तुमच्या भोवती भोवती स्वरूपार होऊन वावरायला लागतो आणि तुम्ही त्याचे होऊन जाता आणि तो तुमचा होऊन जातो. भगवंत तुमच्या हृदयातच आहे याची खूण तेव्हाच पटते जेव्हा एवढे ध्यानात घ्या की तुम्हाला नामस्मरणात तुम्ही दंग होऊन जाल. स्वामी भक्तांनो, आपली दृढ श्रद्धा असावी, तोच आपल्या कर्तव्य सर्वचा आहे आणि मग याची दृढ खात्री असावी. आणि त्याला माझी भावना कळते ही एकदा का खात्री झाली की मनातला काळोख संपुष्टात येतो आणि मन सदैव प्रसन्न राहते. आणि मी तुझा आहे ही भावना एकदा का मनात दृढ झाली की भीती संपते आणि सर्वत्र भगवंत प्रकाश पसरलेला आहे ही खात्री पटते आणि सर्वत्र त्यांचीच पावले उमटलेली आहेत ही जाणीव मग आपोआप होते. आणि त्यासाठी एकच करावे, भगवंत नामस्मरणात अखंड राहावे आणि फक्त त्यांचेच नाम मनात घोळावावे. आणि आयुष्याचे आनंद निदान फक्त भगवंत आहे आणि एवढे लक्षात असू द्या म्हणजे झाले. आणि भगवंताचे नामस्मरण कधीच विसरू नये. प्रेम ही एक अशी गोष्ट आहे जी माणसातील नाती अधिकाधिक दृढ करीत जाते आणि हे प्रेम माणसाला उत्कट भगवंत भक्ती प्रदान करत असते. आणि या प्रेमात विलक्षण अशी आध्यात्मिक ताकद असते. आणि ह्या उत्कट प्रेमाला नामस्मरणाची अतूट जोड मिळाली तर माणसामध्ये दडलेले शांतत्व आणि संतत्व आपोआप उफाळून येते. आणि नामाने जीवा एकदा का ओली झाली की अवघ्या चित्तवृत्ती भगवंताप्रती एकवटल्या जातात आणि संतत्व झंकारू लागते आणि चित्त भगवंत चरणाशी एकरूप होते. आणि कसे तर महाराजच म्हणतात की प्रेम अमृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी. लक्षात घ्या. आणि मग महाराज त्यामुळे आपल्याला म्हणत आहेत, भगवंत चरणी तुम्ही नक्कीच तल्लीन व्हा. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, ज्याच्या पवित्र मुखातून नामाची अमृतसरिता सतत पाझरत असते त्याच्या हृदयात परमभक्त ब्रह्म नांदत असते. आणि मग अशा नामधारकांना भगवंताचे दर्शन सतत घडत असते. आणि अर्थात असे निश्चिम वृत्तीने नामस्मरण करणारे सच्चे भक्त अतिशय दुर्मिळ असतात. आणि अशा दुर्मिळ भक्तांचा आपण शोध घेऊन त्यांच्या प्रेमळ सहवासात आपले भक्ती आयुष्य वेचायला हवे. आणि अर्थात त्यासाठी आपल्या मुखात भगवंताचे नाम हवे, नंतरच आपल्याला संत सज्जन भेटतील ना. मग तुकाराम महाराज म्हणतात की नाम घेता मन निवे, जीवे अमृतची सत्वे, होता ती बरवे ऐसे शकून लाभावे. मग नाम तुम्ही नक्कीच घेतले पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगतो की तुम्ही एकत्र दृढ निश्चय करा की मी सतत नामस्मरणात दंग राहील. तसा प्रयत्न केलात तर नामस्मरणात तुम्ही आपसुकपणे नक्कीच तुम्ही दंग व्हाल आणि भगवंताला शरण जाल. थोडे दिवस त्रास होईल, केलेला संकल्प मनासारखा कदाचित जमणार नाही, परंतु एक क्षण असा येईल की तुम्ही अखंड नामस्मरणात इतके बुडून जाल की मग तुम्ही तुमच्या नामस्मरणाच्या महासागरात हरवून बसाल आणि आपण नामस्मरणात आहोत हे भान हरपून जाईल. आणि तो क्षण परमेश्वर सानिध्याचा असेल आणि परमेश्वर तुम्हाला त्या क्षणामध्ये दर्शन देत असतो आणि ते दर्शन तुम्ही परम सुखाने घेतले पाहिजे. भगवंताची एकदा का असीम कृपा झाली की परमभक्ताला काहीही करावे लागत नाही. त्याचे सर्व सुखदुःख देह जरी सोसत असला तरी आत्म्याने तो भगवंताचा झालेला असतो. आणि त्यामुळे सुखात काय किंवा दुःखात काय तो भगवंताच्या स्मरणात राहून त्याचाच होऊन गेलेला असतो. आणि फक्त भगवंताला
मनाने एवढा शरण गेलेला असतो की आपल्या ह्या परमभक्ताच्या सर्व कार्यभार भगवंत उचलून घेतो आणि अडचणींच्या वेळेला भगवंत वायू वेगाने येतो आणि भक्तांची सर्व संकटे दूर करतो आणि त्याला सतत दुःख मुक्त करतो. एक लक्षात ठेवा, वंतनाचा ध्यास ज्याला लागला तोच खरा भगवान पुरुष असतो. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यात भाग्यवान पुरुष नेहमी असतात. जिथे मुखात भगवंताचे अखंड नाम आहे तिथे भगवंताचे निश्चितपणे वास्तव्य आहे. संताचा वावर अशा नामधारकांच्या भोवती भोवती असतो. आणि एक लक्षात घ्या की एकदा का नामाच्या राज्यात रममान झालात की भगवंत अस्तित्वाचा शोध संपतो. कारण त्या क्षणी जाणवते की भगवंताचे अस्तित्व नामातच आहे. आणि भगवंताला प्रत्यक्ष अनुभवायचे असेल तर नामातच अनुभवावे लागते. आणि चित्त शुद्ध झाल्यावर नामाचा साक्षात्कार आपल्याला नक्कीच घडत असतो. नाम घ्यावे लागत नाही, ते मुखातून अखंडपणे पाझरत राहते. आणि नामदेव महाराज म्हणूनच म्हणतात की घ्या रे नाम सुखे प्रेमे अलौकिक, साधने अनेक करू नका. फक्त नामात राहा आणि बाकीची साधने करू नका. फक्त सत्संगतीतच भक्ताला आयुष्याला भगवंत दिशा सापडते आणि इतरांचे आयुष्य शीड फाटलेल्या जहाजासारखे प्रापंचिक भवसागरातून निर्देशपणे भरकटत राहते. मग लक्षात घ्या, तुम्ही फक्त भगवंत नामात राहिले पाहिजे, एवढं तुम्ही निश्चित केले पाहिजे. आपल्याला काही हवे आहे ही जाणीव ज्या ज्या क्षणी होईल तो तो क्षण नव्या नव्या दुःखांना जन्म देत राहतो. एवढे तुम्ही जर लक्षात ठेवा. आणि कारण हवी असलेली वस्तू जर मिळाली नाही ना तर मन हिंपुटी होते आणि खूप वाईट वाटते. त्यामुळे प्रारब्धाला नावे ठेवली जातात आणि खूप वेळेला माणूस देवाचा सुद्धा उद्धार करतो आणि माझ्या नशिबातच सुखच नाही आणि या घोषावाक्याशी गाडीत येऊन थांबते आणि म्हणायचे तुम्ही नक्कीच थांबवा आणि तुमच्या मनात चांगले विचारांना नक्कीच तुमच्याबरोबर नक्कीच चांगले होईल. आपले आयुष्य संपन्न व्हावे ना म्हणून सतत भक्त भगवंताचे नाम घ्यावे. नामच साधकाला आणि भक्तांच्या भगवंत आनंद देते. आणि मी तुम्हाला सतत नामाविषयी एवढ्यासाठी सांगतो आहे की नामात अष्टप्रहर दंग झाल्यावर इतर कुठलेच विचार मनात येत नाहीत आणि मन त्यामुळे बैचेनीत सापडत नाही. आणि प्रापंचिक विचार अतिशय त्रासदायक असतात आणि ते नष्ट व्हावेत म्हणून नाम घ्यावे. आणि प्रापंचिक विचार आपल्या करीत असलेल्या साधनेला चूड लावतात आणि परमेश्वरी विचारांपासून आपण दूर जात असतो. म्हणून फक्त नामातच दंग राहण्याचा प्रयत्न करा आणि त्यातच आयुष्यभराचा आनंद साठलेला आहे. आणि तो आनंद मग तुम्ही उत्साहात पार करा. कर्मफळाला अजिबात विचार न करता, कुकर्माची संगती अजिबात न धरता तुम्ही फक्त तुमचे कर्म मनापासून करा आणि भगवंताला ते अर्पण करा. महत्त्वाचे म्हणजे माझ्या हातून फक्त चांगलीच कृत्ये घडतील अशा स्वतःशी प्रथम संकल्प करा. आणि निष्काम कर्मयोगाची बीजे पेरल्याशिवाय भक्ती भगवंताचे आणि भक्तीचे पीक तरावून येत नाही, हे लक्षात ठेवा. ज्ञानदेवांनी म्हटले आहे की तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. ज्ञानदेवांची ही ओवी आपण आपल्या हृदयाशी घट्ट धरायला हवी आणि तरच निष्काम कर्म हातून आपल्या घडू शकेल आणि निर्मळ मनाने आपण स्वामींची भक्ती करू शकू. आणि मग निर्मळ मनाने स्वामींची एकदा का भक्ती केली तर स्वामी आपल्याला त्यांच्याजवळ नक्कीच घेतील. भगवंताचे नाम ही एक अद्भुत अशी शक्ती आहे आणि तो आपल्या हृदयातच वास्तव्य करतो. आणि होते काय तर खूप लोकांना आपल्यापाशी ही अद्भुत शक्ती आहे हे ठाऊकच नाही. मग म्हणून ठेवले आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा भुलला अशी. त्यामुळे ते नामस्मरण करीत नाहीत आणि ती अद्भुत शक्ती गमावून बसतात. वास्तविक नामाला अजिबात कष्ट नाहीत. काम करीत असताना सुद्धा नाम घेता येते. काळ आणि वेळ यांचे नामाला बंधन नाही. परंतु ही जाणच खूपशा लोकांना नसते आणि प्रपंचात रममाण होऊन भ्रामक आयुष्य जगत असताना आणि राहण्यात सर्वजण वेळ वाया घालवत राहतात. परंतु हृदयातल्या नामाला चुकून सुद्धा आठवत नाहीत आणि की हाक मारत नाहीत. मला सांगा त्यांना शाश्वत सुख कसे काय मिळणार आणि त्यांना सुखी आयुष्य कसे काय मिळणार. मग माणसातला देह बुद्धीने वावरणारा अहंकार जोपर्यंत नष्ट होत नाही ना तोपर्यंत भगवंताचे नाम सुद्धा मुखात येत नाही. आणि जोपर्यंत उपाध्या जाण्या आहेत तोपर्यंत भगवंताच्या नामाची आठवण सुद्धा होत नाही. आणि त्यासाठी एकच करावे लागते, मीपणाने जगणे कायमसाठी संपवावे लागते आणि तरच जगणे सुसह्य होईल आणि भगवंत अस्तित्वाची जाणीव होईल. आणि एक लक्षात ठेवा, नामच माणसाला सुंदर आयुष्य देऊ शकते आणि तेच माणसाला परम सुखापाशी नेऊ शकते. म्हणून नामस्मरण कधीच विसरू नका. तपश्चर्या नेहमी फळाला येते नाही असे नाही, परंतु परमेश्वराला वाटले की या वेड्या परमभक्ताची आपण भेट घ्यावी तर तपश्चर्या फळाला आल्याशिवाय राहत नाही. आणि याचा अर्थ असा की
त्यासाठी परमभक्ताला देवभाषा अवगत व्हायला हवी आणि देवसंवाद साधता यायला हवा. तरच परमेश्वराला वाटेल आपल्याशी एवढे सुंदर बोलणाऱ्या आपल्या भक्ताला आपण स्वतः जाऊन दर्शन नक्कीच द्यायला हवे आणि मग भगवंत तुम्हाला येऊन नक्कीच दर्शन देईल. एवढे लक्षात ठेवा. सज्जन वृत्तीचा सात्विक माणसांपाशी सहृदयता असते आणि तेच लोक भगवंताचे परमभक्त नक्कीच असतात. आणि त्यांच्या मुखात कुठलेही मत्स्य संदर्भ कधी रेंगाळत नाहीत, तर त्यांच्या मुखात फक्त भगवंताचे नाम असते आणि त्या नामात ती माणसे अखंड दंग असतात. त्यांचे परमेश्वरापाशी काहीच मागणे नसते. ती सतत एकच म्हणत असतात की भगवंता तुझ्या नामाव्यतिरिक्त मला काहीही नको आणि फक्त तुझ्या नामात मला दंग व्हायला दे. मग स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी सांगतो की माणसाने नेहमी शांत राहावे. मनात कितीही खळबळ निर्माण झाली तरी आपल्या शांतीचा धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. कारण मानवी आयुष्यात शांतीसारखे दुसरे सुखच नाही आणि शांती माणसाला जगण्याचे शाश्वत समाधान देते आणि त्यासाठी शांतीची संतांच्या सहवासात राहावे लागते आणि संत सहवासात आनंद आणि समाधानच फक्त लाभते. एक लक्षात ठेवा की संत हे परमेश्वराने धारण केलेले मानवी रूप आहे आणि संतांना म्हणूनच वंदन करावे, त्यांच्या चरणाशी तीर्थ घ्यावे आणि त्यासारखे पवित्र आणि सुंदर ह्या विश्वात दुसरे काहीही नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. स्वामी भक्त नेहमी संतांच्या सहवासात राहतात आणि हे सत्य कधी विसरू नका. म्हणजे झाडे आणि संताजवळच तुम्हाला देवाचे दर्शन घडत असते आणि तेच तुम्हाला देवाचे दर्शन घडवून देऊ शकतात. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्याजवळ आपलं मन रममान करा. ज्यांच्या मनात विषय वासना नांदते आहे त्यांच्या भगवंत सुखाची कधीच कल्पना येत नाही आणि विषय वासनात दंग असलेल्या जीवाला प्रत्येक क्षणी नव्या नव्या दुःखांना सामोरे जावे लागते आणि विषय माणसाला आयुष्यातून उठवतो. म्हणून तुम्ही तुमच्या मनातल्या विषय वासनेला ज्ञानाच्या बळावर प्रथम ठेचून काढा आणि स्मूळ नष्ट करा. मग तरच अध्यात्मात प्रगती होईल. आणि विषय वासनेत कडक उन्हाच्या झळा असतात. मग अंग भाजून काढण्याची क्षमता फक्त विषय वासनेतच नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की मनातला काम नष्ट करा आणि नामाची संगत धरा. तर मन आणि शरीर तुमचं शांत होईल आणि मग तुम्हाला भगवंत प्राप्ती होईल. स्वामी भक्तांनो, दुःखे आणि संकटे प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागलेले असतात. त्यापुढे माणसाला काही सुचत नाही. खूप वेळा मग वाटते की आयुष्य संपले तर बरे होईल आणि यावर उपाय काय. मग एक लक्षात घ्या की प्रारब्धाच्या रेषा कुणालाच वाचता येत नाही. फक्त संत पुरुष या रेषा वाचू शकतात. म्हणून त्यांना शरण जावे आणि तरच दुःखाला विराम मिळतो. सत्पुरुष तुम्हाला नामाचा मार्ग दाखवतात. नाम तुम्हाला दुःखातून बाजूला करते. म्हणून नामस्मरण तुम्ही नक्कीच केले पाहिजे आणि नामस्मरणात राहिले पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगतो की नामस्मरण हाच सुखाचा महामार्ग आहे. कारण नामात आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही. आपण आनंद दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करत असतो, पण नामानंदासारखा आनंदाचा सतत कोसळणारा दुसरा धबधबा नाही. आणि हे तुम्ही लक्षात ठेवा. देह भावनेने जगणे पुसून टाका आणि केवळ नामाच्या साक्षीने जगायला आता सुरुवात करा. नामदेव महाराज म्हणतात, नामदेव म्हणे सद्गुरू पासोनीसी, नाम घ्या जाणोनी नाना काही. मग एक लक्षात घ्या, नाम हे जाणून घ्या आणि ते संतांपाशी जाऊन जाणून घ्या. वावरचे पाणी जसे अळवाच्या पानावर क्षणभर सुद्धा टिकत नाही, त्याप्रमाणे देहाला लाभलेले सुख हे तात्कालिक असते. आणि हे जर आपल्याला माहीत आहे तर अशा तात्कालिक सुखाची आपण प्राणपणाने का वाट पाहतो मला खरोखरच कळत नाही. आणि त्या सुखांची वाट पाहत डोळे शिणवण्यापेक्षा ही आपली नजर भगवंत दर्शनासाठी शिनवली पाहिजे. तरच एक दिवस निश्चितपणे असा उजाडेल की आपल्या नजरेला भगवंत दर्शनाचे सुख मिळेल. कारण ते शाश्वत सुख आहे आणि त्यासाठी आपल्या कंठात भगवंताचे नाम घुमायला हवे. आणि एक लक्षात घ्या आणि ठेवा की शाश्वत सुखाच्या वसंत मोहर केवळ नामस्मरणामुळेच फुलतो. आणि म्हणून तुम्ही सर्वजण नामाचे व्हा आणि केवळ नामातच राहा आणि नामाचे स्मरण करा आणि नामच घेत राहा. बस तुम्ही एवढंच करत राहा. तुम्हाला सांगतो की नामाच्या सहवासात राहण्याचा आटोकाट प्रयत्न करा. नाम तुम्हाला शुद्ध, सात्विक, चैतन्यमय आयुष्य देईल आणि अंतःकरण शुद्ध करेल. आणि नामाची ताकद विलक्षण आहे. एक मात्र खरे की घेत असलेल्या नामात खूप प्रेम हवे आणि नाम कधीच यंत्रवत घेऊन चालत नाही. नाम हे कमीत कमी श्रमात आपल्याला निश्चितपणे घेता येते आणि सोवळे ओवळे, हारतुरे, उदबत्त्या, धूप यातले काहीही आपल्याला लागत नाही. फक्त प्रेमाने नाम घेतले की देव दर्शन देतो. कारण भगवंताला आपले नाम प्रिय आहे आणि नामात
तुम्ही दंग राहिलेले आणि असलेला माणूस सदैव आनंद नगरात राहतो आणि हे कधी विसरू नका. म्हणून तुम्ही नामस्मरणात दंग राहिले पाहिजे, एवढेच माझे सांगणे आहे. प्रापंचिक सुखाची ओढ माणसाला शेवटी दुःखाच्या न संपणाऱ्या महामार्गावर आणून सोडते. आणि तुम्ही कधी विसरू नका, प्रपंचात ठायी ठायी भोवरे पसरलेले असतात. आणि एक चुकायला गेले की दुसरा भोवरा सामोरे येतो आणि भ्रमाचे सुखाचे बुडबुडे अनुभवत प्रपंचातल्या दुःखनिशा पार कराव्या लागतात. आणि म्हणून सांगतो की नामस्मरणाला कधी विसरू तुम्ही नये आणि प्रापंचिक भ्रामक सुखांना कधी आंधळेपणाने गाठ आलिंगन नक्कीच तुम्ही देऊ नका. आणि नक्कीच तुम्हाला स्वामी दर्शन होईल. भगवंताचे अस्तित्व फक्त सत्संगतीचा प्रत्यक्ष जाणवते. तुम्हाला हे ठाऊक आहे की सूर्यप्रकाश सर्व काही प्रकट होते आणि कोळ्याच्या जाळ्यातला तंतू स्पष्ट दिसतो, परंतु सूर्यप्रकाश भगवंत अस्तित्वावर मात्र प्रकाश टाकू शकत नाही. केसाला उद्या जर आपल्याला फट पाडता आली तर ती सूर्यप्रकाशात दिसेल. मग ब्रह्मांडव्यापी भगवंत का दिसत नाही? कारण भगवंत हा निर्गुण निराकार आहे. त्यावर सूर्यप्रकाश पडला तरी तो आपल्याला कसा दिसणार? ही ताकद फक्त संतांपाशी आहे. आणि एक लक्षात ठेवा की रामदास स्वामी म्हणतात, ऐसा संताचा महिमा बोली जे तितुकी उनी उपमा, जयाचेनी मुख्य परमात्मा प्रकट होय. हे लक्षात ठेवा. आणि ते खरंच म्हटले आहेत आणि तसेच होते. एकदा का भगवंताचे सूर हृदयात घुमायला लागले की आनंदाला पंख फुटतात आणि आपण भगवंत अस्तित्वाच्या अवकाशात मुक्तपणे उडू लागतो. आणि आनंद फक्त अखंडपणे नामस्मरणात रममाण झालेल्या परमभक्तांनाच मिळत असतो. म्हणून माझे तुम्हाला एकच सांगणे आहे की आपण भगवंताच्या नामातच आपले ज्ञात अस्तित्व विसरावे आणि देहभान हरपून नाम फक्त तेवढे घ्यावे, तरच भगवंत चरण आपल्यावर उमटतात. एवढे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. एक लक्षात ठेवा की तुम्ही कोणाच्या संगतीत आहार, मग ह्यावर तुमचे आयुष्य तोलले जाते. आणि सत्संगतीत राहिलात तर केवळ भगवंत विचाराने प्रत्येक श्वास घेतला जाईल आणि नामाचे महत्त्व तुम्हाला नक्कीच कळेल आणि संपूर्ण वेळ नामस्मरणात आपोआप जाईल आणि तुमच्या आयुष्याला भगवंत विचारांनी भारलेला सुंदर आकार मिळेल. आणि थोडक्यात सांगायचे तर सत्संगतीचा आपल्या मनावर आणि एकूणच अस्तित्वावर खूप खोलवर परिणाम घडतो आणि त्याचे साध पडसाव आपल्या एकूणच जगत असलेल्या आयुष्यावर पडतात. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की त्यासाठी अखंड नामात गर्क राहा आणि नामाची संगत धरा, तरच भगवंत दर्शन नक्कीच घडेल आणि आनंदाने आपले आयुष्य जगण्याची हीच एक भक्तिगुण आहे. आणि नामच आपल्याला शेवटी तारून नेणार आहे आणि हा विश्वास फक्त संतच देऊ शकतात. त्यासाठी सत्संगत आवश्यक आहे आणि खूप कष्ट घेतल्यानंतर नामाचे महत्त्व पडते. आणि नाम सहजासहजी कधी मुखात येत नाही आणि त्यासाठी प्रथम नामाची ओढ निर्माण करावी लागते. आणि ती ओढ एकदा निर्माण झाली की मग सर्व काही आपल्याला मिळते आणि भगवंत आपल्याकडून सर्व काही करून घेतात. तसे पाहिले तर प्रत्येकजण केवळ सुखाचाच शोध घेत असतो आणि प्रश्न फक्त इतकाच आहे की शोधत असलेल्या सुख शाश्वत आहे की अशाश्वत आहे. आणि हे आपल्याला लक्षात आलेले का? कारण शरीराला लाभणारे सुख अतिशय तात्पुरते असते आणि पावसाळी गारा हातात धरायला गेले की त्या कशा बघता बघता वितळून जातात. तसे शरीर माध्यमातून ज्या सुखाचा आपण अनुभव घेतो ते सुद्धा ताबडतोब संपुष्टात येते आणि पुन्हा नव्या सुखाचा शोध सुरू होतो. शीतल जसे सतत दूर दूर पळत राहते तसे सुख पळतच राहते आणि ते कधी हाती लागतच नाही. आणि त्याला उपाय काय तर साधकाने भगवंत सुखातच फक्त शोध घ्यावा. आणि कारण ते सुख एकदा का अनुभवास आले की मग त्या परमोच्च सुखाला कधी ओहोटी लागत नाही. आणि म्हणून ती तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की फक्त शाश्वत भगवंत सुखातच तुम्ही शोध घेतला पाहिजे आणि त्याचं सुख तुम्ही शोधले पाहिजे. एक लक्षात ठेवा की आपले आयुष्य देवाच्या हातात आहे आणि देवाची पूजा केल्याशिवाय प्रगती नाही. देवाची पूजा म्हणजे त्यांचे जे नाम आहे त्या नामाची पूजा म्हणजेच अखंड नामस्मरण. आणि एकदा का नामस्मरणाची गोडी लागली की देवाची गोडी ही लागतेच. देवाची गोडी लागली की देवाचे सानिध्य मिळतेच. आणि देवाचे सानिध्य एकदा का मिळाले की आयुष्याला सुंदर भक्तीचा आणि भगवंत भक्तीचा आकार मिळतो. म्हणून तुम्ही अखंड नामातच राहा आणि त्यासारखे दुसरे सुखच नाही नाम तुम्हाला तारून नेईल, एवढे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला मी अंतःकरणापूर्वक सांगतो की सत्संग सज्जनाचा सहवास मिळणे, त्यांचे अमृत भारले मधुर बोलणे कानांना ऐकायला मिळणे आणि त्यांचे नित्य दर्शन लाभणे यासाठी आपल्यापाशी पूर्व पुण्याही लागते आणि प्रार्थनात संत सहवास लिहिलेला असावा लागतो. आणि एक लक्षात घ्या की संत सहवास म्हणजे सतत आणि सततचं पादरत राहणारे पौर्णिमेचे शीतल चांदणे असते. आणि या चांदण्यात फार थोड्या भगवंतांना आणि भाग्यवंतांना न्यायता मिळते. नामदेव महाराज संदेश कायमसाठी लक्षात ठेवा
फक्त संतांच्या सहवासात राहावे. वासने विरहित होऊन एकवट असावे निकट संत संगे. हे वाक्य तुम्ही नक्की लक्षात ठेवले पाहिजे. याने तुम्ही फक्त सर्वांवर निष्कलंक प्रेम करा. आपल्या आयुष्याच्या प्रेमरजू बळकट करा आणि सदैव नामातच राहा. मी भगवंताचा आहे या भावनेने जगायला लागा, तरच आयुष्य कारणे लागेल. आणि लक्षात ठेवा की आपण जर नामनंदात सदैव राहिलो तरच दुसऱ्यावर खरे निश्चिम प्रेम करता येते आणि परमेश्वराशी या निमित्ताने अनुसंधान साधता येते. आणि थोडक्यात काय तर भगवंत स्मरणात अष्टप्रहर राहा आणि त्यातच शाश्वत आनंद साठलेला असतो. आणि हे कधी तुम्ही विसरू नका. भक्त प्रल्हाद अखंड नामात राहिला म्हणून भगवंताचा लाडका झाला. आणि हे भक्ती उदाहरण कधी तुम्ही विसरू नका. म्हणजे झाले. आणि एकदा का विसरले तर मग सर्व काही तुम्हाला मिळू शकणार नाही. आणि फक्त तुम्ही नामस्मरणात आणि भक्ती मार्गात नक्कीच राहिले पाहिजे. सतत नाम घेत राहिले की मन आणि चित्त शुद्ध होते आणि मनातली सर्व प्रकारची वासना आपोआप शांत होऊन जाते आणि शरीर रिपूंचा विळाखात अडकलेले मन मोकळे होऊन जाते. आनंदाला नवे गरुड पंख फुटतात. आणि एक लक्षात ठेवा, या नामाच्या आनंद आभाळात आपण उंच उडायला लागलो की उच्च आध्यात्मिक अनुभवाचे अवकाश आपल्या कवेत येते आणि मग ही सारी एक नाम करते. म्हणून सदैव नामात राहा. एवढंच लक्षात ठेवा, आपले मन आणि एकूण अस्तित्व भगवंत नामातच गुंतलेले हवे. मनात दुसरा कुठलाही विचार कधीच डोकावता कामा नाही. एका नामस्मरणामुळे भगवंत आपल्या अगदी निकट येतो आणि हा प्रत्येक नामधारकाचा अनुभव आहे. नामात अपूर्व प्रेम असल्याशिवाय भगवंत प्रकट होत नाही. आणि तुम्ही लक्षात ठेवा, श्री गोंदवलेकर महाराज या संदर्भात म्हणतात, नामात ठेवावे प्रेम तेथे प्रकटेल पुरुषोत्तम. हे एवढे तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. नामात जर प्रेम आहे तर मग तिथे राम सुद्धा स्वतः प्रकट करेल आणि स्वतः येऊन दर्शन देतील. म्हणून नामात जेवढे जास्त प्रेम असू शकेल तेवढे जास्त प्रेम टाकण्याचा प्रयत्न करा. आणि आपण परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवायला हवी. त्याचे नाम सतत घ्यायला हवे. तरच भगवंताला गावाला आपल्याला निश्चितपणे जाता येईल. आणि तुम्हाला एक सत्य सांगतो की आपण अंधकाराच्या अज्ञानी रात्री प्रथम संपवायला हव्यात आणि तरच ज्ञानाची पहाट उमलून येईल. आणि याचा अर्थ असा की अज्ञान मार्गाने प्रपंचाची वाट चालण्यापेक्षा ज्ञान मार्गाने भगवंत स्मरणाची वाटचाल करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि तरच भगवंत भेटीचा सोहळा जुडून येतो. तुम्हाला आणखी एक सांगतो, नामस्मरणात अखंड राहिले तर प्रापंचिक संकटे वरच्यावर आपसून घेतलेले जातात आणि ती आपल्यापर्यंत येतच नाहीत. ती विलक्षण ताकद फक्त अखंड नाम देते आणि मग नामच सर्व काही आपल्याला ताकद देत असते. आध्यात्मिक प्रगतीसाठी आपला आत्मा शुद्ध व्हायला हवा आणि भगवंताच्या उपासने दंग व्हायला हवे आणि आपली उपासना बळकट व्हायला हवी. तरच भगवंताच्या चरणापाशी दृष्टी स्थिर होईल आणि मनात कुठलाही उद्देश न बाळगता नामस्मरण केले तर भगवंताची बासरी ऐकू आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी एकच करावे, आपण भगवंताचे होऊन राहावे. त्याला खरे तर पर्याय नाही. तुकाराम महाराजांनी भगवंत भक्तीबद्दल म्हटले आहे की नामाची आवडी लागलीसी चित्ता, पाय आठविता सुख वाटे. मग एकदा का नामाची आवड झाली, चित्तांत फक्त नाम घटनांचा आवाज घुमू लागला की केवळ भगवंत अस्तित्वाची चाहूल लागते आणि त्यामुळे सुखाची चव कळते. आणि ती कायम टिकणे मात्र आवश्यक आहे आणि ते टिकून राहणे सुद्धा हे भगवंताच्या हातात आहे. फक्त आपण एकदा त्यात सुरुवात करायला हवी. आणि स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या की जीव असह्य करून सोडणाऱ्या जीवघेण्या तीव्र दुःखांचा फेर प्रत्येक माणसाभोवती फिरत असतो आणि यात नवीन असे काहीच नाही. आणि या असह्य अशा दुःखांमधून सहजपणे बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे देहभावनेने जगणे सोडून द्यायचे आणि केवळ भगवंताचे नाम घेत आत्म्याच्या साक्षीने जगायचे आहे. आणि प्रारब्धानुसार सर्व काही या जन्मात प्रत्येकाला सोसायला लागते आणि त्याला किती महत्त्व द्यायचे त्यापेक्षा भगवंत नामात आपण अखंडपणे राहिलो तर आनंदाचा प्रदेश आपसुकपणे विस्तारात जातो. आणि त्यासाठी सत्संगत हवी आणि प्रेमाची ऊब हवी. प्रेमाचे वारे व्हायला हवेत आणि सारे फक्त नामस्मरणानेच आपल्याला साधते. आणि मन शांत आणि स्थिर ठेवणारी साधना म्हणजे एका भगवंताचे अथक स्मरण एवढे ध्यानात ठेवा आणि म्हणजे झाले. एकदा तुम्ही ते ध्यानात ठेवले मग तुमच्या सर्व काही नक्कीच ध्यानात येऊन जाईल. एक कायमसाठी लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो की स्वार्थाची वाट कधी शोधायला लागत नाही. ती प्रत्येक जीवात उपजुतच असते आणि बहुतेक जीवांना आपला स्वार्थ नीट कळतो आणि तो स्वार्थ नीटपणे साधला जाईल ना याची स्वार्थी जीव काळजी घेत असतो. प्रश्न आहे तो परमेश्वर परमार्थ वाटेचा आणि त्या वाटेवरून चालत जायला खूपसे जीव उत्सुकच नसतात आणि स्वार्थाची दलदल त्यांना अधिक प्रिय वाटते. आणि या दलदलीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सतसज्जनांना सहवास आणि अखंड नामस्मरण.
आणि आहे. आणि त्यात आपण जर समाधान मानले आणि कोणाचाही द्वेष मत्सर जर केला नाही आणि प्रत्येकाला धावत जाऊन मदत केली आणि एका भगवंताचे नित्य स्मरण केले, तर ह्या विश्वात केवळ परमार्थाचीच वाट सर्वत्र दिसेल आणि सर्वत्र तुम्हाला भगवंताचीच पावले उमटलेली नक्कीच दिसतील. संत सहवासाची तीव्र ओढ माणसाला परमार्थाच्या वाटेवर अगदी सहजपणे घेऊन जाते आणि भगवंताचे अनुसंधान राखणे हाच परमार्थाचा महामार्ग आहे. आणि हे निश्चित आहे, हे कधीच कुणासाठी बदलत नाही. फक्त आपण परमेश्वराची जवळीक साधली पाहिजे. एक नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा, स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा एकदा का झाली ना, तर आपल्या जगत असलेले एकूणच आयुष्यभर पौर्णिमेचे चांदणे सतत असते आणि ते चांदणे आपण त्यांच्या स्मरणात असतो. आणि स्वामी भक्त जर स्वामींच्या शरणाशी आला आणि स्वामींचे नामस्मरण करू लागला, तर त्याच्या सगळ्या इच्छा आपोआप पूर्ण होऊ लागतात आणि तोही परिपूर्ण होऊन जातो. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि मित्रांनो, स्वामीवर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भीतीचा सामना करा. एखाद्या गोष्टीची भीती वाटणं हे प्रत्यक्ष ती गोष्ट होण्यापेक्षा वाईट असतं. आपण ही गोष्ट करू शकणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ती गोष्ट तुम्ही करायला पाहिजे. भीतीला घालून केलेल्या अशा प्रत्येक गोष्टीसोबत तुमची शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. तुमच्या मनातल्या भीतीला तुमच्यावर स्वार होऊ देऊ नका. तुम्हाला मर्यादा घालून देऊ नका किंवा तुम्हाला निराश, पांगळ करून देऊ नका. डेव्हिड जोसेफ शॉर्ट्स ही गोष्ट अशी समजवतात, ज्याची भीती वाटते नेमकं तेच करा आणि बघा तुमची भीती नक्कीच पळून जाईल. हीच गोष्ट मार्क ट्वेटनने शतकभरापूर्वी अशा रीतीनं सांगितली आहे. आत्तापासून 20 वर्षानंतर केलेल्या गोष्टींपेक्षा न केलेल्या गोष्टींची तुम्हाला जास्त खंत वाटेल आणि हळहळ वाटेल. मी म्हणतो, तुम्ही केलेल्या गोष्टींची खंत बाळगू नका आणि त्यात चुकलेल्या असोत वा बरोबर ठरलेल्या असोत, पण कधीही करून पाहण्याचं धारिष्ट न ठरलेल्या गोष्टींची तुम्ही खंत करू शकता. त्यामुळे भीतीचा सामना करा. आपल्याला वाटणाऱ्या भीतींपैकी 90% भीती तर काल्पनिकच असतात तशाही, आणि आपल्या मनाचे खेळ असतात ते. अशा बाबतीत आपल्या मन एखाद्या अद्भुत नाटक लिहिण्यासारखे आणि लिहिणाऱ्यांपेक्षा सरस असतं. आणि जगभरात गाजलेल्या सोप्प ओपेराचे, दर दिवशी प्रसारित होणाऱ्या मालिकांचे जगप्रसिद्ध दिग्दर्शक तिहार एकर म्हणतात, आपल्या कम्फर्ट झोनच्या म्हणजे सुरक्षित कोशाच्या बाहेर पडून हातपाय हलवल्याशिवाय विकास, वाढ आणि यश अशा गोष्टी मिळतच नाही. भीती ही सुरक्षित राहण्यासाठीची तुमच्या मनाची युक्ती आहे आणि तुम्ही स्वतः सुरक्षित राहावं ही तुमच्या मनाची अगदी मूलभूत जैविक प्रेरणा असते. आणि ज्या गोष्टी त्याला माहीत नसतात मग त्यांची त्याला या दृष्टीनं भीती वाटत असते. आणि माझ्या आयुष्यातही अशा अनेक भीती होत्या आणि अजूनही आहेत, पण मी आता त्या भीतीच्या बाहेर यायला शिकलो आहे. आणि जेव्हा जेव्हा मी अशी एखादी भीती झुंगारून दिली तेव्हा तेव्हा तिच्या मागे एखादी छान संधी उभी असल्याचं मला दिसलं. त्यामुळे काहीतरी मोठं काम करण्यासाठी उडी मारण्याच्या आधीच स्प्रिंगबोर्ड अशा रूपातच मी आता भीतीकडे पाहतो. आणि हे अमुक मी केलं तर जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकेल असा प्रश्न स्वतःला विचारा. याच्या उत्तरावरून ठरवा ही गोष्ट करण्यातला धोका पत्करायचा की नाही. सावध राहा. कम्फर्ट झोनच्या बाहेर न येण्याची, धोका न पत्करायची किंमत चुकावी लागते. स्वतःला विचारा, हे अमुक मी असं केलं तर काय परिणाम होतील बरं. मग दोन्ही प्रश्नांच्या मिळालेल्या उत्तरांची तुलना करा आणि मग अमुक गोष्ट न करण्याचे परिणाम आणि हे ती गोष्ट करताना होणाऱ्या कष्टांपेक्षा जास्त वाईट होतील का, मग हे स्वतःशी तपासून घ्या. आणि या परिणामांमध्ये तुमची मनशांती, आनंद आणि आरोग्य या गोष्टी धरायच्या बरं का. म्हणजे तुम्हाला वाटणाऱ्या भीतीसोबतच तुमच्या नात्याला वेगळं रूप द्या आणि तिनं तुम्हाला सावध करावं, पांगळ करू नये. उदाहरणार्थ, नोकरी बदलल्याची मला फार भीती वाटत असे, मग चांगली नोकरी बदलली तर पुढे नक्की काय समोर येईल, आणि या भीतीनं मी माझ्या नोकरीला 5 वर्ष चिटकून बसलो होतो. आणि आता मी भीती आणि शंका घेरायला लागल्या आहेत. म्हणजे आपण योग्य मार्गावर आहोत आणि आता योग्य कृती करायला हवी असं म्हणण्या इतकी समज मला आली आहे. आणि नव्या गोष्टी, अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. तुम्हाला ज्या गोष्टी करायची भीती वाटत होती नेमक्या त्याच गोष्टी तुमच्या विकासाला सर्वाधिक पूरक ठरल्या असं तुम्हाला नंतर आढळून येईल. आणि ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते ना त्या गोष्टी कराच. आणि एखादा फोन करायची भीती वाटते तर मग नक्कीच कराच फोन. आणि एखादा ईमेल लिहून पाठवायची भीती वाटते, करून तर पहा. एखाद्या व्यक्तीशी बोलायची भीती वाटते, बोलाच त्याच्याशी आणि बघा काय होतं ते. आणि जेव्हा कधी तुम्हाला
कशाची भीती वाटेल तेव्हा तिचं मनन करा आणि विश्लेषण करा, पण ती खरी आहे असं मानू नका. आणि त्याऐवजी म्हणा, प्रिय मित्रा, पुन्हा आलास? इशारा द्यायला आलास का पांगळं करायला? काय खेळ आहे हा तुझा? तुम्हाला नक्की कशाची भीती वाटते? अपयशाची, यशाची, चुका करण्याची, चुकीचे निर्णय घेण्याची? मग सुसान जेफस म्हणतात, भीती वाटू द्या, पण तरीही ती गोष्ट कराच. जर तुम्हाला नवनवीन शिखरं पादांकरात करायची असतील तर नक्कीच तुम्हाला धोका पत्करावाच लागेल. आणि त्याची भीती वाटते अशा गोष्टी सतत कराव्याच लागतील. चुकांपासून तुम्ही काही शिकलात आणि एकच चूक पुन्हा पुन्हा केली नाहीत तर त्या चुकांची पर्वा करण्याचं कारण नाही. आणि हेच निर्णयाबाबतही खरं आहे. चुकीच्या निर्णयातून योग्य गोष्ट शिकणं आणि एकदा चुकलेला निर्णय पुन्हा पुन्हा न घेणं यालाच जास्त महत्त्व आहे. आणि बाय द वे, निर्णय न घेणं किंवा निर्णय घ्यायला उशीर करणं हाही एक निर्णयच असतो. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या डायरीत लिहा. तुम्हाला हवं तसं आयुष्यात जगण्यापासून कोण रोखत आहे? हाय त्यात परिस्थितीत राहणं कसं बरोबर आहे हे पटवण्यासाठी तुम्ही कोणते बहाणे सांगता? आणि ज्याची तुम्हाला भीती वाटते अशी एखादी गोष्ट केल्यावर जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकेल हे लिहा. आणि मग तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळायला लागतील आणि तुम्हाला सर्व काही समजू लागेल. आता वैताग देणाऱ्या गोष्टी दिनक्रमातून नक्कीच तुम्ही काढून टाका. लहान लहान कामांच्या मालिका एकत्र येऊन महान कार्य घडतात. आणि तुमच्यासमोर खड्या असलेल्या पर्वतांमुळे तुम्हाला तेवढा त्रास होत नाही आणि जेवढा तुमच्या बुटात शिरलेल्या वाळूच्या कणांना होतो. मग एक लक्षात घ्या, माझ्या माझ्या विद्यार्थ्यांना मी अगदी सुरुवातीला ज्या गोष्टी काही सांगतो असे लेखक म्हणतात, त्यापैकी ही एक गोष्ट, ज्या ज्या गोष्टींचा तुम्हाला राग येतो त्या गोष्टी तुमच्या शक्तीचा ऱ्यास करतात. आणि आमच्या प्रशिक्षणात आम्ही याला सहन करणे असं नाव दिलंय. उदाहरणार्थ, तुमच्या आवडत्या शर्टचं बटन तुटलेलं असणं, मग शॉवर व्यवस्थित न चालणं, स्वयंपाकघरातील कपाटाचं किंवा फ्रीजचं दार व्यवस्थित न लागणं, तुमच्या बॉसनं तुमच्या कामावर अतिबारीक लक्ष ठेवणं, आणि डोक्यावरचं कर्ज, गेस्ट रूम व्यवस्थित नसणं, घरातील तुटकी फुटकी साधनं, व्यवस्थित न बसणारे कपडे, कामाच्या टेबलावरचा पसारा, आणि हे तुम्ही सहन करत असता. जोपर्यंत या बारीक कटकटींच्या तुम्ही निपटारा करत नाही तोवर त्या त्रास देणाऱ्या तुमची ऊर्जा शोषतात. आणि मग यांची कटकट एकदाची मिटवली की हुश्य होतं आणि तुम्ही उत्साहानं अधिक महत्त्वाच्या गोष्टी करायला नक्कीच मोकळे होता. त्यामुळे तुमचा आत्ताचा स्वाध्याय आणि ज्या गोष्टींमुळे तुमची चिडचिड होते त्यांची यादी करणं, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, ऑफिसमध्ये, घरात, तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या स्वतःमध्ये अशा ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच लिहून काढा. आणि या अशा गोष्टी 50 ते 100 पर्यंत निघाल्या तरी घाबरू नका. आणि हे तर सामान्य आहे. एकदा या गोष्टी लिहून काढल्यात की त्याचं असं वर्गीकरण करा आणि यातल्या गोष्टी तुमच्या हातात आहेत किंवा तुम्ही बदलू शकता. मग आणि कोणत्या गोष्टी सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून आहेत आणि तुम्ही त्यात काहीही करू शकत नाही. यातल्या तुमच्या हाती नसलेल्या गोष्टी सध्या सोडून द्या आणि त्यांच्याकडे काही काळानं बघूया. आता माझं निरीक्षण सांगतो, जेव्हा मी माझ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हातात असलेल्या गोष्टी सुधारायला सांगतो तेव्हा ते त्या सुधारवतात आणि तेव्हा त्यांच्या हातात नाहीत असं समजून दुसऱ्या गटात टाकलेल्या कित्येक गोष्टी आपोआप अदृश्य होतात. एक लक्षात घ्या. उदाहरण सांगतो. माझे विद्यार्थी मार्टिनाईला तिच्या ऑफिसमधल्या एका सहकार्याच्या कामाच्या बाबतीत फार त्रास होत असे आणि त्यासोबत काम करण्याचं तिच्या शक्तीचं खरोखर ऱ्यास होई. आणि मी प्रशिक्षणात सांगितल्याप्रमाणे तिच्या यादीतल्या तिच्या हातात असलेल्या गोष्टीवर तिनं काम केलं आणि ती यादी कमी केली. त्यानंतर 3 महिन्यांनी त्या सहकाऱ्यांना अचानक नोकरी बदलली. आणि आता हा केवळ योगायोग म्हणायचा की मार्टिननं तिच्या हातातल्या गोष्टी केलेल्या बदलायचा परिणाम म्हणायचा, याचा निवाडा मी तुमच्यावरच सोपवतो. आता मी कामाच्या ठिकाणी पुष्कळ आनंदी असते, एवढं खरं. या बाबतीत तुम्ही प्रयत्न करा आणि मला सांगा. नक्कीच तुम्हाला एवढीच गोष्ट करायची आहे. तुमची ज्यानं चिडचिड होते अशा सगळ्या गोष्टींची यादी करा आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यावर काम करायला लागा. एवढंच करा. तुमचं कपाट नक्कीच तुम्ही आवरायला हवं. मुख्य मुद्दा हा की ज्या गोष्टी तुम्ही वापरत नाहीत, ज्याची तुम्हाला गरज पडत नाही आणि त्या कचऱ्यात जमा असतात आणि त्या फेकूनच द्यायला हव्यात. आयुष्यात काहीतरी नवं यायला हवं असं तुम्हाला वाटतं का? मग तुम्हाला हे कधी जाणवलंय का की जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या वस्तू फेकून थोडी जागा करता तेव्हा काही काळातच ती जागा दुसऱ्या काही कोणत्या तरी नव्या वस्तूंनी भरून जाते. आणि विश्वाचा नियमच आहे रिकामी जागा भरणे. आणि याचा तुमच्यातला ऊर्जेशी थेट संबंध आहे. आणि तुमच्या घरभर बिनवापराच्या निरुपयोगी वस्तूंचा पसारा असेल तर त्याची व्यवस्था लावण्यात तुमची किती ऊर्जा वाया जाते ना. मग प्रशिक्षणार्थीनं एकूणच जीवनमान सुधारण्याचा माझ्या विद्यार्थ्यांचा हेतू असतो आणि त्यात कचरा हटवणे या गोष्टीचाही समावेश असतो. आणि अगदी तुमच्या कपाटापासूनच सुरुवात करा.
याची काही सूत्र लक्षात घ्या. जर एखादी वस्तू तुम्ही गेल्या वर्षभरात वापरली नसेल तर इथून पुढे तुम्ही ती वापराल याची शक्यता फार कमी आहे. आणि ज्या गोष्टी तुम्ही राहू दे कधीतरी लागेल आणि किंवा हो या गोष्टी माझ्या गोड आठवणी गुंफलेल्या आहेत असं म्हणून सांभाळत असता, खरं तर त्या बाहेर जाण्याच्या लायकीच्या असतात, एवढं लक्षात घ्या. मी जेव्हा अशा अनावश्यक गोष्टी काढतो तेव्हा त्यातल्या काही गोष्टी मी फुकट वाटून टाकतो. हे एक चांगलं कृत्य आहे आणि असं वागण्याबद्दल आयुष्य, देव, विश्व मला काहीतरी बक्षीस देईल आणि असं मला वाटतं. आणि पहिलं तुमचं कपाट आवरा आणि ते आवरून झालं की तुमच्या खोलीकडे वळा आणि ती झाली की घरातील इतर खोल्या क्रमाक्रमानं साफ करा आणि अगदी गॅरेज आणि अंगणापर्यंत ही कचरा सफाई मोहीम चालवा. आणि तुमच्या ऑफिसलाही विसरू नका. तुम्हाला ज्याचा उपयोग नाही, तुम्ही जे वापरत नाही ते सगळं सगळं फेकून द्या. कपडे, वह्या, पुस्तकं, सीडीज, फर्निचर, अगदी जे तुम्हाला लागत नाही पण घरात जागा अडवून बसलंय. आणि माझ्या एका विद्यार्थिनीनं असंच सगळं घर आवरून स्वच्छ केलं. त्यानंतर त्याला इतकं ताजंतवानं, हलकं आणि चैतन्यपूर्ण वाटू लागलं की त्याची ठरवलेली इतर उद्दिष्ट गाठण्यासाठी तो जोमानं कामाला लागू शकला. आणि हा विचार त्याच्यासाठी इतका प्रेरणादायी ठरला की मग त्यानं पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही. आणि तुम्ही कधी करताय अशी सफाई? मग लक्षात घ्या, एका वीकेंड ठरवा आणि तुम्हाला न लागणारी प्रत्येक वस्तू नक्कीच तुम्ही फेकून द्या. स्वच्छ आणि हलकं फुलकं व्हा. आता ठरवा तो दिवस आणि मग नक्कीच कामाला तुम्ही लागा. सफाई आणि सहनशीलतेसंदर्भात एक प्रत्यक्ष अनुभव आहे. अनागोंदी म्हणजे पुढे ढकललेल्या निर्णयाखेरीज काही नाही. नको असलेल्या वस्तू हटवल्या की आपल्याला ज्या गोष्टी सहन कराव्या लागत असतात त्यात घट झालेली दिसून येते. आणि लॉरेन्स या माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थिनीनं त्याच्या या बाबतीतला अनुभव सांगितलाय. तो त्याच्या शब्दात देतो, माझ्या आयुष्यातून मी कचरा हटवायला सुरुवात केली आणि जणू काही मला स्वातंत्र्याची नव्यानं जाणीव होऊ लागली. आणि आयुष्यातला कचरा म्हणजे काय हे कळण्यापूर्वी माझ्या इतक्या वाईट वाईट सवयी आणि निराशेचे विचार भरलेले होते. म्हणून सांगू म्हणजे फार गंभीर वाईट सवयी नव्हत्या त्या. मी काही दारू पित नव्हतो, सिगरेटही पुंगत नव्हतो. बारीक सारीक वाईट सवयी होत्या पण खूप होत्या आणि मी त्यांच्या सकटच आयुष्य ढकलत होतो आणि त्या कधीच बदलता येणार नाहीत. आणि अशी माझी समजूत झाली होती. शेवटी त्या इतक्या वाढल्या की मी एका अनाम ओझ्याखाली दबून गेलो आणि मी इतक्या बाबी सहन करत आयुष्याची वाट चालत असे. मग मला आयुष्याचा वेग एखाद्या गोगलगाईसारखा वाटू लागला आणि मग तसं जड आयुष्य माझं जाऊ लागलं. आणि मग निर्णय घेण्यात चालढकल करणं, झोप अपुरी पडणं, कामातून समाधान न मिळणं, वारंवार बाहेरचं जेवण घेणं, अधिक यश मिळवून शकत नसल्याबद्दल स्वतःला बोल लावत राहणं आणि अशा सवयींना तोंड देत जगताना माझ्या आयुष्याची खरी ध्येय नजरेआड होऊ लागली. आणि मग अखेर या सवयींचा भार मला पेलविनासा झाला आणि माझं आयुष्य जणू जागेच्या जागी थांबलं. आणि या टप्प्यावर जेव्हा माझे प्रशिक्षक मार्क यांनी मला कचरा सफाईबद्दल सांगितलं तेव्हा मला जणू साक्षात्कार झाला आणि त्यांच्या या कल्पनेचा अर्थ माझ्या मनाला तत्काळ समजला. पण हे नक्की करायचं कसं आणि कशा पद्धतीनं हे काही माझ्या लक्षात आलं नाही. आणि या सगळ्या अनावश्यक भावनिक कचऱ्याला फेकून देऊन त्या गर्दीतून बाहेर कसं पडायचं हे मला समजेना. मग मार्क यांनी मार्गदर्शन केलं आणि आता मला माझ्या या सवयी व त्यामुळे मला सहन कराव्या लागणाऱ्या गोष्टी यांचं चांगलं भान आलं आणि त्या दूर करायचे प्रयत्न मला आता करता येत आहेत. आणि यापैकी ज्या बाबी चटकन सुधारता येण्यासारख्या होत्या त्या ओळखून मी त्या तात्काळ सुधारल्या व अडकून घट्ट झालेली न उघडणारी खिडकी दुरुस्त करून घेतली. आणि मी या घरात राहायला आलो होतो तेव्हापासून स्टोर रूममध्ये ठेवलेली पेंटिक्स नीटपणे खोलीत टांगली आणि माझी जुनी टोचणारी गादी टाकून देऊन नवी आरामदायक गादी आणली. आणि अशा रेंगाळत पडलेल्या मला त्रास देणाऱ्या गोष्टी मी पटापट व्यवस्थित करून घेतल्या आणि त्यामुळे मला जरा हलकं छान वाटू लागलं. आणि आता मी माझं लक्ष दुसऱ्या जास्त वेळ घेणाऱ्या त्रासदायक गोष्टींवर वळवलंय आणि त्यासुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी आता कामावर जास्त लक्ष केंद्रित करतोय आणि त्यांचे जे अधिक चांगले परिणाम मिळत आहेत त्याचं मला समाधान वाटतंय. आणि मला त्रासदायक ठरणाऱ्या, सहन कराव्या लागत असलेल्या गोष्टींची मी एक यादीच बनवली आहे आणि आता ही यादी कमी करायची जबाबदारी स्वीकारली. आणि हे करत असताना काही नवीन त्रासदायक गोष्टी अनुभवल्या आल्या, नंतर त्या दूर करायची तयारीही मी केली आहे. आणि माझ्या मनात आयुष्यात गर्दी करून राहिलेल्या माझ्या आयुष्यातल्या खीळ घालणाऱ्या या गोष्टी मी हळूहळू दूर करत राहिल्यानं आता मला आधीपेक्षा दसपट हलकं फुलकं ताजंतवानं वाटत आहे. आणि आता मी अधिक ऊर्जावान, चैतन्यमय आणि उत्साही झालो आहे. आणि मनाची अशी भावनिक स्वच्छता झाल्यानंतर माझ्या आजूबाजूची जागाही अधिकच सुंदर आणि स्वच्छ राहू लागल्याचं मला जाणवतंय. आणि माझं घर मी आपोआपच स्वच्छ, सुंदर, स्वागताला सज्ज असं ठेवू लागलो आहे. आणि मी आता माझ्या घरात स्वच्छ वातावरण
मोकळा श्वास घेतोय. मग मला भरपूर काही चांगलं वाटतंय आणि मी मनातला कचरासुद्धा यासोबत साफ करतोय. आता सर्वाधिक महत्त्वाचा तास कोणता? तर वर्षातला प्रत्येक दिवस सर्वोत्तम असतो. हे तुमच्या हृदयावर नक्कीच कोरून ठेवा. तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा तास म्हणजे पहाटे जागे झाल्यानंतरची 30 मिनिटं आणि निद्राहीन होण्यापूर्वीची 30 मिनिटं. यावेळी तुमचं सुप्त मन खूपच तत्परतेनं सगळं काही टिपून घेण्याच्या अवस्थेत असतं आणि त्यामुळे तुम्ही या वेळात काय करता याला फार महत्त्व आहे. आणि सकाळच्या या महत्त्वाच्या वेळात तुम्ही काय करता आणि तुमची मनस्थिती कशी आहे यावर तुमचा हा दिवस कसा जाणार हे अवलंबून असतं. तुम्ही हे अनुभवलं असेलच याची मला खात्री आहे. आणि एखाद्या दिवशी झोपेतून उठल्यावर जर काही कारणानं तणाव आणि दुःखाच्या भावनेनं तुम्हाला घेरलं तर मग तो दिवसही तसाच निराशापूर्ण जातो. आणि याउलट एखाद्या दिवशी झोपेतून उठल्यावर तुम्ही उत्साहानं सळसळत असता आणि सगळं काही छान होईल अशी उमेद तुमच्या मनात असते आणि तेव्हा तो दिवसही चैतन्यपूर्ण आणि आनंदी जातो. आणि याचा प्रत्यय तुम्हाला आलेला असणारच. याचमुळे दिवसाची सुरुवात योग्य विचारांनी योग्य मनस्थितीनं करणं फार महत्त्वाचं ठरतं. आणि आपल्यापैकी बहुतेक जण उठल्यावर धावपळीतच असतात आणि भराभर आवरून कामावर जाण्यासाठी त्यांची घाई सुरू असते. आणि अशा धावपळींच्या दिवसाची सुरुवात झाल्यावर दिवस कसा जाणार हे काय सांगायला हवं. असं उठल्याबरोबर घाईघाईनं कामाला झुंपून घेतं व भराभर स्वतःचं आवरून न्याहारीचे पदार्थ बकाबक खाऊन किंवा चक्क गाडी चालवताना खात ऑफिसमध्ये पोहोचण्याऐवजी अर्धा एक तास लवकर उठायची कल्पना कशी वाटते? मग लवकर उठलात तर 10-15 मिनिटं ध्यानधारणेला देऊ शकाल आणि याची सवयच स्वतःला लावून घेतलीत तर किती लाभ होईल याची कल्पना तुम्ही करू शकता. आणि या सकाळच्या खास तुमच्या वेळेत काय करायचे हे मी आता सांगतो. नक्कीच लक्षात घ्या की तुम्हाला भरपूर वेळ मिळतो आणि सकारात्मक विचार करा. आजचा दिवस उत्तम जाईल असा विचार करा आणि आयुष्यातल्या कोणत्याच 5 गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात, तुम्हाला समाधान वाटतं याची उजळणी नक्कीच करा. 15 मिनिटं अगदी शांत बसा. मनातल्या मनात विचारांचा गोंधळ प्रयत्नपूर्वक कमी करत राहा आणि आज ठरवलेली सगळी दिनचर्या अगदी हवी तशी पार पडणार आहे अशी कल्पना करा. शक्य असेल तर क्षितिजावरून उगवणाऱ्या तेजपुंज सूर्याचं निरीक्षण करा. तो सूर्योदय आणि त्यावेळेचं प्रसन्न वातावरण अनुभवा. आणि काही वेळ जॉगिंग करून या किंवा नुसता फेरफटका मारून या आणि तुमच्या मनातले विचार एखाद्या वहीत उतरवा आणि मन मोकळं करा. हे झालं उठल्यानंतरच्या वेळाचं. मग झोपण्यापूर्वीचा अर्धा तासही असाच महत्त्वाचा असतो. या वेळेत तुम्ही जे कराल ते झोपेत तुमच्या सुप्त मनाकडून टिपून घेतलं जाईल आणि या सुप्त मनाला योग्य आणि हवं ते सांगायची हीच वेळ असते. आणि त्यामुळे या वेळेत असं करा आणि दिवसभराचा वृत्तांत वहीत लिहून काढा. यात दिवस कसा गेला, ठरलेल्या कामांपैकी कोणतं काम तुम्ही उत्तमपणे पार पाडली आणि कोणती कामं अजून चांगल्या पद्धतीनं करता आली असती ते नक्कीच तुम्ही लिहा. म्हणून उद्याच्या दिवसाचा एक आराखडा नक्कीच तयार करा आणि उद्या करायची सर्वात महत्त्वाची कामं कोणती आणि याशिवाय उद्या करायच्या सगळ्या कामांची यादी करा. आता ते सगळं काही ठरवल्याप्रमाणे व्यवस्थित पार पडतंय अशी कल्पना करा. आणि यावेळी प्रेरणादायक असं काही वाचा आणि ज्या प्रकारच्या संगीतानं तुम्हाला छान वाटतं, आनंद होतो ते संगीतही या वेळेत ऐका. आणि तुमच्या मनात भावनांचा आणि विचारांचा गोंधळ माजवतील असे चित्रपट किंवा बातम्या या वेळात पाहू नका. आणि असंही मी तुम्हाला कळकळीनं सांगतो. याचं कारण म्हणजे झोपण्यापूर्वीच्या या वेळात सुप्त मन अत्यंत ग्रहणशील असतं आणि त्यामुळे या वेळात सकारात्मक आपल्याला योग्य दिशा देईल असं काही ऐकणं वाचणं फार लाभदायक ठरतं. आणि उद्या काय काय आहे करायचं आहे याची यादी तुमच्या मनात तयार असण्याचा फार मोठा फायदा आहे. तुमचा दिवस अगदी सुसूत्रपणे पार पडतो आणि कामाचं नियोजन मनात तयार असल्यामुळे तुमचा खूप वेळ वाचतो. आणि या गोष्टी तुमच्या सुप्त मनानं आधीच टिपून घेतलेल्या असल्यानं आणि तुम्ही आधीच कामांवर विचार करून प्राधान्यक्रम ठरवलेला असल्यानं तुमची कामं उत्तम रीतीनं नक्कीच पार पडतात आणि नक्कीच तुमची कामं चांगली होतात. इथून पुढे तुमची सकाळ आणि संध्याकाळ कशी असेल? अर्धा तास लवकर उठून स्वतःसाठी काही वेळ देणार का तुम्ही? हे विचार करा आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःला विचारा. आणि निद्राहीन होण्याआधीच अर्ध्या तासात आत तुम्ही काय कराल मग तेही तुम्ही विचार करा. तुमचं ध्येय शोधा आणि तुम्हाला आवडतं ते नक्कीच मित्रांनो करा. आनंदी राहणं हे आयुष्याचं उद्दिष्ट असू शकत नाही. इतरांच्या उपयोगी पडावं, आदराला पात्र पडावं ठरावं, दयाळू असावं आणि ही व्यक्ती चांगली होती असं तुमच्या पक्षात आणि पश्चात इतरांनी म्हणावं हे आयुष्याचं उद्दिष्ट असायला हवं. तुम्ही जन्म घेता तो दिवस आणि तुमचा आयुष्याचा ध्येय तुम्हाला सापडतो तो दिवस, हे 2 दिवस तुमच्या आयुष्यात सर्वाधिक महत्त्वाचे असतात. आयुष्याच्या प्रवासात
आपलं ध्येय काय याची जाणीव होणं हा फार महत्त्वाचा टप्पा असतो. याचा नेमका अर्थ काय बरं? याचा अर्थ असा की तुम्हाला मनापासून काय करायला आवडतं याचा शोध लागणं. आणि हा शोध कसा लावायचा? तर पुढच्या प्रश्नांची उत्तरं देऊन. यश मिळणारं यांची खात्री दिली तर तुम्हाला काय करायला आवडेल? किंवा तुमच्याकडे अमाप संपत्ती आहे, हवी तिथे घर बांधणं चालू आहे आणि झाली आहेत, पूर्ण जग फिरून झालं आहे, मिळवायचं ते सर्व मिळून आणि उपभोगातून झालं आहे, आणि आता तुम्हाला काय करायला आवडेल? या प्रश्नांचं उत्तरात दडलंय तुमच्या आयुष्याचं ध्येय. या उत्तरातूनच तुम्हाला कळणार आहे आणि तुम्हाला खरोखर मनापासून काय आवडतं. एरवी होतं काय की तुमच्या प्रिय व्यक्तींना वेळ देण्याऐवजी तुम्हाला तुमच्या उपजीविकेसाठीच खूप वेळ तुमचा मग वाया घालवा लागतो आणि द्यावा लागत असतो. मग जे करणं भागच पडतं ते आपलं तुम्ही आपल्याला आवडतं असं भासवून घ्यायला लागता. पण आपल्या उपजीविकेच्या कामाबाबत 70% लोक समाधानी नसतात. असं 2013 मधल्या गॅल्प या अमेरिकन कार्यस्थळाबाबतच्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. आणि 50% लोकांचा त्यांच्या कामात काहीच रस नसतो. केवळ कर्तव्य भावनेनं ते काम ढकलत असतात आणि 20% लोक तर मनानं आणि प्रत्यक्षात सुद्धा कामापासून दूरच असतात. असं लक्षात घ्या. आणि असा हा अहवाल सांगतो. आणि मग मी या 50%त मोडत असे. तो 5 वर्षाचा काळ भयावह होता. आणि याहून वाईट म्हणजे आपण जे करतोय ते आपल्याला आवडत नाहीये. आणि हेच मला कळत नव्हतं. काय बनायचंय, काय काय मिळवायचंय, काय काय करायचंय, याबाबत आपल्या सर्वांची मोठमोठी स्वप्न असतात. मग काय होतं या स्वप्नाचं? या ठिकाणी मी आलेला 16व्या प्रकरणात दिलेला स्वाध्याय महत्त्वाचा ठरतो. तुम्हाला मनापासून जे काही आवडतं त्याला अनुसरूनच तुमची उद्दिष्ट ठरवा. आणि तुम्हाला आवडीला पर्यायानं उद्दिष्टाला अनुरूप ठरेल असं उपजीविकेचं साधन निवडा. आणि काहीतरी नवं शिकून त्यात पारंगत होण्याचा अट्टहास न करता तुमच्यात मुळात जे काही गुण आहेत त्यांना फुलवा आणि संधी द्या. आणि मी हे काहीतरी क्लिष्ट बोलतोय असं तुम्हाला वाटेल, पण ते तसं नाहीये. विचार करा, तुमची अत्यंत आवडीची गोष्टच तुम्ही उपजीविकेचं साधन म्हणून वापरलीत तर तुम्हाला काही अडचणी येतील का? मग आल्या तरी त्या संकट न वाटता त्यातून मार्ग काढण्याची धमक तुमच्यात आपोआप येईल ना? कारण तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करताय. आवडत्या गोष्टींचा कधी त्रास होत नसतो. संधी, साधनं आणि उत्कृष्ट गोष्टी तुमच्याकडे स्वतःहून चालत येतील. कारण तुम्हाला अत्यंत प्रिय असं काम तुम्ही करताय आणि त्यांच्याशी संबंधित सगळं काही तुम्हाला आवडणारच. मग आपल्याला आवडीची गोष्ट मनापासून करतं राहिलं की यशाची आराधना करावी लागत नाही आणि ते स्वतःहून तुमच्याकडे येतं. आणि माझी मैत्रीण इव्हान, हिला लोकांना मदत करायला अगदी मनापासून आवडतं. पादत राहणं हा तिचा दुसरा प्रिय विषय. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत होती आणि खरी, पण आपल्या मनाच्या साधेला प्रतिसाद देत तिनं ते शिक्षण सोडलं आणि एका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये पादत राहणं विक्रेत्याचं काम स्वीकारलं. आणि तिच्या मनाच्या दोन्ही आवडी या कामात पुरवल्या जाऊ शकतील याची तिला खात्री वाटली. यामुळे इतर कशाची पर्वा न करता तिने ते काम सुरू केलं. आणि लोकांनी तिला पुष्कळ नावं ठेवली, पण आपल्या मनाच्या आवडीला प्राधान्य देत तिनं ती कुशेष्टा झटकली आणि तिच्या काम इतक्या उत्कृष्टपणे करत राहिली की तिच्या स्टोअरच्या पादत्राणांचा खप अतोनात वाढला आणि लाखो रुपयांची विक्री होऊ लागली. आणि सर्वोत्कृष्ट कर्मचारी हे पारितोषिक वर्षामागून वर्ष तिला मिळू लागलं आणि समाधानकारक पगारही तिला मिळत होता. आणि ती खरोखर हे काम इतक्या उत्कृष्ट रीतीने करते की आपण या स्टोअरमध्ये आल्यावरच तिनं आपल्या सेवा द्यावी असा आग्रह आता स्टोअरचे बडे महत्त्वाचे ग्राहक करतात. आणि तिचं काम ती आनंदाने करते आणि प्रत्येक क्षणी तिला आनंद मिळतो. नक्की कुठे जायचंय हे माहीत नसतानाच आपण प्रवासाला निघालोय किंवा आपण इथे का आहोत आणि हे का करतोय, अशा प्रकारचे भाव तुमच्या मनात नेहमी राहत असतील. मग तुम्हाला हरवल्यासारखं, शक्ती खचल्यासारखं नेहमी वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं ध्येय अजून सापडलं नाहीये असं समजा. पण काही हरकत नाही. असं असलं तरी घाबरू नका. हा प्रश्न चुटकीसरशी सोडवा येतो. आणि आपल्याला कोणते गुण आहेत आणि कोणती कौशल्य आहेत, आपल्याला मनापासून कोणती गोष्ट आवडतात आणि आपल्याला कोणत्या गोष्टी उत्कृष्टपणे करता येतात यांचा धांदोळा घ्या. आणि याशिवाय तुमचं उद्दिष्ट ठरवायला उपयोगी पडतील असे काही प्रश्न मी आता देतो. आणि याची खरे उत्तर द्यायला कचरू नका. आणि ही उत्तरं लिहून काढा. आणि उत्तरं फक्त तुम्हीच वाचणार आहात म्हणून बेधडकपणे द्या. आणि एकही प्रश्न वळगू नका. मी 15 वर्ष प्रश्न टाळण्यात घालवली, पण अखेर जेव्हा मी त्यांची उत्तरं दिली तेव्हाच आयुष्यात बदल झाला. आणि तुमची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. आणि ते प्रश्न कसे विचारायचे? आता मी कोण आहे? मी का जन्माला आलोय? आयुष्यात मला खरोखर काय करायचंय? मला कोणकोणत्या वेळी चैतन्यमय वाटतं? माझ्या आयुष्यातल्या ठळक गोष्टी कोणत्या? मला कशामुळे प्रेरणा मिळते? आणि मी आयुष्यात
काय करत आहे आणि माझी सर्वात मोठी बलस्थानं कोणती. यश मिळण्याची खात्री असती तर काय करायला मला आवडलं असतं. मला करोडो रुपये, जमीन जुमला, घर सगळं काही मिळालं, मी सगळं जग फिरून पाहिलं, तर त्यानंतर मला काय करावंसं वाटेल आणि मग तुम्हाला नक्कीच कळेल आणि मग तुम्ही सर्व काही करू शकाल. आता रोज चालवण्याचा व्यायाम करा. पहाटेच्या वेळी मोकळ्या हवेत मारलेला फेरफटका दिवसभरासाठी वरदानच ठरतो. एक लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा निसर्गाच्या कुशीत जा आणि निसर्गाच्या रममान व्हा आणि पहाटे चालायला बाहेर पडा आणि अवतीभोवतीच्या निसर्गाला निरखा आणि सूर्योदय होताना पहा. तुम्ही जर असं केलं तर पहाटे चालायला किंवा धावायला बाहेर पडलात आणि निसर्गाच्या सानिध्याचा आनंद तुम्हाला जाणवला की मग हेनरी डेव्हिड थोरो बरोबर सांगत होते हां, असं तुम्ही नक्की म्हणाल. आपलं सध्याचं आयुष्य वेगवान, त्यामुळे धावपळीचं आणि तणावग्रस्तही झालेलं आहे आणि अशा वेळी थोडा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात गेल्यास फार आराम वाटतो आणि तणाव विरघळून जातात. आणि निसर्गाच्या अनेक सुंदर रूपांपैकी कुठल्याही रूपात जवळ जा. मग ते जंगल असो, डोंगर असो, नदी, समुद्र किनारा वा तलाव, तिथे जाऊन शांत बसा आणि ते वातावरण अनुभवा आणि त्यातलेच होऊन जा. अशा तऱ्हेनं फेरफटका मारण्यानं शरीर आणि मन ताजंतवानं होतं आणि अशा प्रकारच्या चालण्याच्या व्यायामामुळे आपल्यातल्या निर्मिती क्षमतेला चालना मिळते आणि असं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका नवीन संशोधनातून दिसून आलं आहे. आणि माझ्या एका मित्राच्या बायकोला ऑफिसच्या कामाचा अतिशय ताण येत असे आणि हा ताण हळूहळू इतका टोकाला पोहोचला की ती खचून जायची वेळ आली आणि त्यामुळे तिनं सकाळी 1.5 तास चालण्याचा व्यायाम सुरू करायला सुरुवात केली आणि याचा अद्भुत परिणाम दिसू लागला. या चालण्यादरम्यान निसर्गात रंगलेल्या तेवढा वेळ तिच्या मनातून ऑफिसच्या तणावाचे विचार दूर होऊ लागले आणि तिची चिडचिड ओसरू लागली आणि त्यामुळे ती तिच्या मनस्थितीचं विश्लेषण करण्याच्या बाबतीत आणि खुलेपणानं बोलण्याच्या स्थितीत आली. आणि याशिवाय या व्यायामामुळे तिला रात्री गाढ झोप लागू लागली आणि चांगल्या विश्रांतीमुळे ती टवटवीत दिसू लागली आणि अगदी आठवडाभरताच तिला खूपच उमेद वाढू लागली. आणि यामुळे अजून एक चांगला परिणाम घडला. तिच्या व्यायामामुळे ती तिच्या नवऱ्यावर ठेवत असलेली काकदृष्टी निवळली आणि तिची त्यामागची भुणभुणही थांबली. आणि मग कधी सुरू करताय तुम्ही? रोज सकाळी तासभर चालण्याचा व्यायाम. महिनाभर हा व्यायाम करा आणि मग मला सांगा कसं वाटतंय ते. आणि मग तुम्हाला सर्व काही मिळवल्यासारखं वाटेल. तुमची परिणामं काय आहेत? माझ्याशी अमुक प्रकारे वागलं तर चालतं अशी मुभा देऊन मी लोकांना त्यांची माझ्याशी कशा प्रकारे वागावे याचा संदेश देत असतो. तुमच्या स्वतःकडून आणि इतरांकडूनच्या अपेक्षा वाढवा. तुम्हाला खरोखरच आयुष्यात बदल घडवायचा असेल तर तुमची परिणामं उंचवायला हवेत आणि तुमच्यातला उत्कृष्टतेला बाधा आणणाऱ्या सगळ्या बाबींचा त्याग नक्कीच करा. आणि तुमच्या उत्कृष्ट कामगिरीला खोडा घालणाऱ्या बाबी, उदाहरणार्थ सुमार दर्जाची कामं आणि कामाची चालढकल यांना अजिबात थारा देऊ नका. सर्वोत्कृष्ट परिणाम आखून घ्या, जसं नेहमी खरं बोलणं, वक्तशीरपणा बांधून घेणं आणि लोकांचं म्हणणं पूर्णपणे नीट ऐकून घेणं. आणि अशा प्रकारे सर्वोत्कृष्ट गुणांची, उच्च दर्जांची मानकं स्वतःसाठी ठरवून घ्या. आणि यांच्या एवढंच किंवा यांच्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या मर्यादा स्पष्टपणे आखून द्या. आणि मर्यादा आखून देणं याचा अर्थ ज्यांच्या ज्या वर्तनामुळे तुम्हाला त्रास होईल असं वर्तन न करण्याबाबत बजावणं आणि तुमच्याशी खेचकून बोलणं आणि अपमान करणं किंवा तुमची टवाळी करणं अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत याची त्यांना स्पष्ट जाणीव करून द्या. आणि मग असं बजावल्यावरही कोणी तुमच्याशी अशा प्रकारे वागण्याची हिंमत केली तर त्याला तिथेच रोका आणि स्पष्ट बोलून विरोध करा. योग्य स्वरात सांगितलेली कोणतीही बाब ऐकता येते आणि पण चुकीच्या स्वरात सांगितलेला काहीही खपत नाही. आणि कशा स्वरात बोललं तर ऐकलं जाईल हे ओळखणं ती एक कमालच आहे. आणि हे वचन तुम्ही ऐकलं असेलच, त्यामुळे आपल्या बोलण्याच्या स्वराघातावर ताबा ठेवायला शिका आणि शांतपणे तटस्थ स्वरात बोलणं उत्तम. तुम्ही आखून दिलेल्या मर्यादा ओलांडून जर कोणी तुमच्याशी बोलू लागलं तर प्रथम ते त्यांच्या लक्षात आणून द्या. तुमचं हे बोलणं मला आवडलं नाही बरं, किंवा तुम्ही अशा स्वरात माझ्याशी बोललेलं मला आवडत नाही हा. अशा प्रकारे तरी त्यांनी तेच सुरू ठेवलं व त्यांना विनंती करा आणि अशा पद्धतीनं माझ्याशी बोलणं थांबवा बरं तुम्ही. इतक्या थरावर संवाद आला मग तर बहुतेकांना योग्य तो बोध घेऊन आणि होऊन ते त्यांची बोलण्याची तरा बदलतात. पण लक्षात घ्या, काही गोष्टी गनंत असतातच आणि ते तसंच वर्तन सुरू ठेवतात. असं कोणी वागू लागलं तर मग चपराक द्या आणि माझ्याशी असं बोलणं ताबडतोब थांबवा असं बजावतोय हा मी तुम्हाला. आणि या तिन्ही पातळ्या ओलांडल्या तरी त्या व्यक्तीने जुमानच नाही तर मग चक्क तिथून दूर जा आणि शांतपणे ज्या व्यक्तीला सांगा, मी इतकी वेळा सांगूनही तुम्ही अशा पद्धतीने बोलत आहात तर मग मला तुमच्याशी आता बोलायचं नाही, नंतर बोलू कधीतरी. आणि मग आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे.
तुम्ही इथून पुढे खपवून घेणार नाही अशा बाबी आणि इतरांचं कोणकोणतं वागणं तुम्ही इथून पुढे सहन करणार नाही त्यांची यादी करायची आहे. आणि तुम्हाला काय काय हवं आहे, तुम्ही काय काय बनवू इच्छिता ते सगळं तुम्हाला लिहायचं आहे. बघा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही मिळत जातील आणि तुम्ही जसजशी प्रश्न तुमच्या मनात आणत जाल तसतशी उत्तरं तुमच्या मनात येत जातील आणि मग तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी सहजगत्या मिळत जातील. मग तुम्ही फक्त एकच गोष्ट करा की स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर ज्यांचा विश्वास आहे ते सर्व लोकांना सर्व इच्छा या पूर्ण अगदी मनापासून होत असतात. आणि स्वामींवर विश्वास ठेवला की सर्व काही तुमच्या विश्वासावर अवलंबून असतं. तुम्ही जेवढा जास्त विश्वास ठेवाल, जेवढी जास्त गोष्ट चांगल्या पद्धतीने कराल, तेवढ्या जास्त गोष्टी तुमच्यासोबत चांगल्या घडत जातील आणि मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळत जाईल आणि तुम्ही सर्वच गोष्टीत यश प्राप्त करू शकता. फक्त तुमचा विश्वास तुम्ही स्वामी समर्थांवर ठेवला पाहिजे आणि मग सगळं काही नीट होईल आणि चांगलं होईल. एवढंच तुम्ही लक्षात घ्यायला हवं. मित्रांनो, एवढं बोलून आपण इथंच थांबूया आणि स्वामींवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांचं नामस्मरण करा. एवढंच तुम्हाला मी आश्वासन देतो. आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.